जर तुम्ही चॅट जीपीटी किंवा क्लॉड रेग्युलरली यूज करता, पण तुम्हाला जर हे कळत नसेल की मी चॅट जीपीटी कशासाठी वापरावं आणि क्लॉड कशासाठी वापरावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की प्रत्येक टूलची एक स्पेशालिटी असते आणि जर तुम्ही त्या टूलला त्या स्पेशालिटीवरच जर वापरलं तर तुम्हाला बेटर आउटपुट भेटतात. तर आपण टाइम वेस्ट न करता 3 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्सवर कम्पेअर करणार आहोत की चॅट जीपीटी आणि क्लॉड कशामध्ये बेटर आहे. आता हे 3 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट काय आहेत? तर हे रेग्युलर डेली लाईफमध्ये किंवा कोणताही व्यक्ती जो काम करतो मोस्टली या 3 ॲस्पेक्टच्या आसपासच तो काम करतो. पहिला ॲस्पेक्ट आहे ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय? तर आयडिएशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादी आयडिया आहे, तर त्यासाठी मी काय करतो की मला ती आयडिया आहे पण मी कन्फर्मेशनसाठी चॅट जीपीटी किंवा क्लाउडसोबत बोलतो. म्हणजे मी चर्चा करतोय त्याकडून, अजून मी त्याच्याकडनं अजून इन्साइट्स घ्यायचा प्रयत्न करतोय. चर्चा करून त्यातून एक बेटर आउटपुट भेटावा अशी माझी अपेक्षा आहे, राईट. आता आयडिएशनसाठी ब्रेन स्टॉर्मिंगसाठी बेटर टूल कोणता? तर ह्याच्यामध्ये क्लिअर विनर मला असं वाटतं की चॅट जीपीटी आहे. कारण की तुम्ही चॅट जीपीटी सोबत फॉर एक्झाम्पल मला जर एखादी आयडिया आहे माझ्याकडे बिझनेस आयडिया, मी जर ती त्यासोबत डिस्कस करतोय ना, तर तो मला त्यामधले प्रोज कॉन्स आणि त्याच्यामध्ये मी अजून काय काय करू शकतो हे तो मला चांगल्या प्रकारे समजवतो. करेक्ट. पण मी हीच जर गोष्ट क्लॉड सोबत डिस्कशनला गेलो तर क्लॉडचे तुम्ही जर आन्सर्स पाहताल तर खूपच त्याचे आन्सर्स लहान असतात, त्यातल्या त्यात ते शॉर्टकट वाटतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लॉड तो एक्स्ट्रा एफर्ट घेत नाही तुमच्या आयडियाला अजून बेटर करण्यासाठी, पण चॅट जीपीटी ब्रेन स्टॉर्मिंगसाठी आयडिएशनसाठी माझ्या मते बेस्ट आहे. दुसरा ॲस्पेक्ट आपल्याला जो माहीत आहे, जो सध्या खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे कंटेंट. म्हणजे आपल्याला बेटर कंटेंट कोण देऊ शकतं. कारण बरेच जण आजकाल बऱ्याच लोकांना स्क्रिप्ट लागते, बऱ्याच लोकांना ईमेल्स पाठवायचे असतात, बऱ्याच लोकांना असे वेगवेगळे कंटेंट रिलेटेड कामं असतात. ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं की चॅट जीपीटी क्लॉडपेक्षा बेटर कंटेंट देतं. कारण की बिकॉज चॅट जीपीटी इज गुड ॲट डिस्कसिंग, बिकॉज चॅट जीपीटीला आपला कॉन्टेक्स्ट खूप लवकर समजलेला असतो, चॅट जीपीटीला आपला कॉन्टेक्स्ट लवकर तो ग्रास्प करतो. तर मला वाटतं की चॅट जीपीटी हा कंटेंट सुद्धा बेटर देतो. चॅट जीपीटी ॲज कम्पेअर्ड टू क्लॉड हा आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट घेऊन किंवा आपल्या बारीक बारीक डिटेल्सवर फोकस करून त्या कंटेंटमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट्स देतो. फॉर एक्झाम्पल मला जर माझ्या बॉसला एखादा ईमेल पाठवायचा आहे तर चॅट जीपीटी माझ्या कॉन्टेक्स्टला रीड करतो, माझ्यासोबत त्याचं काय बोलणं झालं आणि माझ्या टोन अनुसार तो मला एक रिप्लाय त्यामध्ये ड्राफ्ट करून देतो. तर चॅट जीपीटी म्हणजे थेओरेटिकल जे काम आहेत, फॉर एक्झाम्पल जसं की तुम्हाला मी आधी बोललो की चर्चा करणे किंवा एखादं थेओरेटिकल लिटरेचरचं जे काम आहे लिहिणं वगैरे थेओरीचं, त्याच्यामध्ये चॅट जीपीटी एनी टाईम क्लॉडपेक्षा बेटर आहे. क्लॉड ह्या बाबतीमध्ये थोडासा मागं पडतो. क्लॉड तुम्हाला अशा इन जनरल विषयावर खूप बोलताना दिसणार नाही चांगलं, पण तुम्ही जर त्याला टेक्निकल गोष्टी विचारल्या तर क्लॉड तुम्हाला चांगलं उत्तर देईल. तर कंटेंटमध्ये पण मला वाटतं चॅट जीपीटी. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ॲस्पेक्ट आहे तो आहे एक्झिक्युशन. एक्झिक्युशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता मी जीमेल तर ड्राफ्ट केलाय, म्हणजे जीमेल मी आता कंटेंट तर घेतलंय पण ते कंटेंट मला पाठवायचंय. किंवा फॉर एक्झाम्पल माझा एखादा प्रोजेक्ट आहे, त्याचं कंटेंट तर मला भेटलंय, ठीक आहे कंटेंट भेटलं, पण त्याचं आता मला ॲक्च्युअलमध्ये प्रोजेक्ट बनवून घ्यायचं, PDF बनवून घ्यायचे, ॲक्युरेट असली पाहिजे, त्याच्या काही गाईडलाईन्समध्ये असली पाहिजे, तर ते मला बेटर कोण करून देईल? ह्यामध्ये क्लिअर विनर क्लॉड आहे. तुम्ही जर चॅट जीपीटीला सांगताल की माझं 40 पेजेसचं प्रोजेक्ट तो बनवून दे ह्या गाईडलाईन्सच्या अनुसार, चॅट जीपीटी तुम्हाला इतक्या चुका करून देईल त्या PDF मध्ये की तुम्हाला ते करेक्शनमध्ये तुमचा टाइम जाईल. ॲट द सेम टाइम तुम्ही क्लॉडला द्या, क्लॉड तुम्हाला 99% ॲक्युरेसी सोबत ती PDF देईल. आणि क्लॉड एक्झिक्युशनमध्ये खूप बेटर आहे. क्लॉडचं जे कनेक्टर्सचं जे फीचर आहे, ज्यामध्ये तुम्ही क्लॉड सोबत वेगवेगळे टूल्स कनेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर त्याला कॅनवा कनेक्ट केलं तर तुम्ही क्लॉडला फक्त प्रॉम्प्ट देऊन क्लॉड तुमच्यासाठी कॅनवावर डिझाईन बनवेल आणि ते डिझाईन्स ऑलमोस्ट ॲक्युरेट असतात. तर एक्झिक्युशनमध्ये क्लॉड खूप बेटर आहे. आता ह्याच्याच कंपॅरिझनला चॅट जीपीटीचे सुद्धा कनेक्टर्स आहेत, चॅट जीपीटी सुद्धा कॅनवाला कनेक्ट होतं, पण मी स्वतः ट्राय केलं की चॅट जीपीटीला जर मी एखादा प्रॉम्प्ट दिला तर तो कॅनवावर जाऊन ॲक्युरेट तेवढं एक्झिक्युशन करू शकत नाही. पण क्लॉडचं एक्झिक्युशन खूप भारी आहे. क्लॉड एक्झिक्युशनमध्ये एनी टाईम चॅट जीपीटीला मात देतो. तर बेसिकली तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादी आयडिया आहे किंवा एखाद्या तुम्हाला चर्चा वगैरे करायची, तुम्ही चॅट जीपीटी वापरा चर्चेसाठी, डिस्कशनसाठी. त्याकडून तुम्ही कंटेंट घ्या, स्क्रिप्ट घ्या, प्रॉम्प्ट घ्या. आणि एक्झिक्युशनसाठी तुम्ही डायरेक्ट तो प्रॉम्प्ट घेऊन पेस्ट करा क्लॉडवर आणि त्याच्याकडून एक्झिक्युशन करून घ्या. सो यू हॅव टू यूज चॅट जीपीटी फॉर आयडिएशन, यू हॅव टू यूज क्लॉड फॉर एक्झिक्युशन.
तुम्ही जर एवढं केलं तर तुमचे रिझल्ट्स बेटर असणार आहेत, तुम्ही अजून एफिशियंटली काम करू शकताल आणि इन द फ्युचर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठीत AI यूट्यूब चॅनलवर मी असेच AI रिलेटेड यूज केसेसचे व्हिडिओ टाकत असतो. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.